तब्बल 36,000 किलोमीटर पायी चालत नर्मदा मातेची परिक्रमा पूर्ण करून आज आमचे दादा घरी परतले होते. आज खूप आनंदाचा दिवस होता आणि आज माई पौर्णिमासुद्धा आहे. त्यामुळे मी गावी आलो आहे. आम्हाला जायचं होतं भैरवनाथाच्या दर्शनासाठी. पप्पा गाडी घेऊन रेडी होते. आम्ही नानी यायची वाट बघत होतो. त्याआधी हे बघा आमचं घर आणि हा मध्ये येतोय तो माझा छोटा भाऊ चिक्या. तर आत्ता म्हटलं निघायला पाहिजे. तर आता आम्ही सगळ्या गाडीत बसलो आणि निघालो. मागे बसलेत नानी, आजी आणि काकी आणि हा चिक्या आणि पप्पासुद्धा आहेत. रस्त्यात जाता जाता अशा सुंदर पवनचक्क्या दिसतात ज्या डोंगरावर आहेत. आम्ही पोचून सगळी तयारी सुरू केली. देवाच्या पारेकऱ्यांना बकरू कापलं होतं. ते बनवायची तयारी सुरू होती. नैवेद्य दाखवायचा होता. हळूहळू सगळे आमचे लोक आले. सगळ्या गाड्याही आल्या आमच्या. मग आम्ही भाऊ निघालो दर्शन करायला. याला म्हणतात देवतोरण्याची यात्रा. आणि शेवर एवढ्याशिवाय कुठे यात्रा होती का हो. आणि सगळे लोक आपले बैल घेऊन देवाला पाया पडायला चाललो आम्ही आज दर्शनासाठी. गर्दी तर तुफान आहे. आमचं दर्शन झालं. देवळात कॅमेरा लाऊड नाही म्हणून तुम्हाला आतलं दाखवता आलं नाही. तर आम्ही तळी भरायला घेतो. तळी भरून झाली. मग पप्पांसोबत निघालो घाटात गाडे बघायला. गेल्या गेल्या आम्हाला आमचा संजू दादा नातूदादाची बैल दिसली. आता सगळं आवरून आम्ही परत निघालो घरी जायला. कसा वाटला हा यात्रा मिनी ब्लॉग नक्की कमेंट करा. धन्यवाद.